नमस्कार. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. कासमाळ परिसरातील कोडबी आदिवासी वाडी येथे डोंगराची मोठी दरड कोसळल्याने शेती, झाडे आणि नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण गाव भीतीच्या छायेत जगत आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. पेण तालुक्यातील कासमाळ येथील कोडबी आदिवासी वाडी डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहे. गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे डोंगराची मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत शेतजमिनीचे नुकसान झाले असून अनेक आंबा आणि सागवानाची मौल्यवान झाडे मातीखाली गाडली गेली आहेत. स्थानिक आदिवासी बांधवांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी पावसाळ्यात डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रवाह खाली येतात. गावाच्या एका उंच बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने भविष्यात आणखी मोठी दरड कोसळल्यास संपूर्ण गाव धोक्यात येऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर गावातील घरे आणि नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे शासनाने तातडीने या गावाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. यासोबतच झालेल्या शेती आणि झाडांच्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी शासन आणि प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोडबी आदिवासी वाडीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला आहे. प्रशासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आपण पेण तालुक्यातील कोडबीवाडी या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी गेले मागील काही दिवस पाऊस पडत होता आणि या पावसामुळं हा जो डोंगरवरचा दिसतोय ह्या डोंगराला मोठे मोठे झरे फुटले होते आणि झरे फुटल्या कारणाने ह्या वस्तीला, आदिवासी वाडी जी आहे त्याला धोका निर्माण झाला होता आणि इथलेच जे आदिवासी बांधव होते त्यांना स्थलांतरित तिकडं केलं होतं. परंतु दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी जास्त पाऊस झाल्याने ह्या वाडीला मोठा धोका झाला आहे. कारण इथंशी बकऱ्या असतील, ढोरगुरं असतील, जीवजंतू जे असतील त्यांनासुद्धा हा मोठा धोका आहे. कारण हा जो डोंगर आहे हा डोंगर खचण्याची भीती आहे. परत खाली त्या बाजूला एक दरी आहे, त्या दरी हा जर वरून जर खाली आला तर संपूर्ण हा डोंगर त्या दरीमध्ये जाऊ शकतो, असं इथल्या आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे. तुम्हाला आम्हाला भीती एकच आहे की वरनं आमच्या पूर्ण दरी आहे, म्हणजे अशी गावाच्या पूर्णवरती डोंगर आहे तो, किंवा डोंगर जर खाली आला अशानं तर आमच्या पूर्ण वाडीला भीतीच आहे. पूर्ण मी ते वाडी राहू शकत नाही, म्हणजे हीच आम्हाला भीती आहे. वर्ष हेच चाललं आहे, पण आमच्यासारखं आमच्यासाठी कोण लक्ष द्यायला मागत नाही. म्हणजे खाली पण दरी आहे ना? हो, खाली पण एकदम दरी आहे. खाली जर समजा जर हा वरून जर खाली जर समजा आला तर मग ते सगळं खालीच. हो, पूर्ण गावाचं काही नामोनिशाण पण राहणार नाही, पूर्ण वाडी खालीच आहे. आणि पाऊस जो पडत होता त्याच्याने पाणी किती होतं गावामध्ये? पाणी त्याचा भरपूर येतो, पाणी भरपूर येतो असं. हो, पाणी भरपूर. गेलात कुठं मग नंतर? आम्ही कासमाळला गेलो होतो शाळेमध्ये तिकडे गेलो. तिथे काय राहण्या खाण्यासारखं काय बंदोबस्त केलं होतं? ते आपल्या बरगावले बंदोबस्त खाण्यापिण्याचं. अच्छा. पण तो नंतर पाऊस मग त्या दिवशीच थांबला, मग परत आम्ही घरी आलो. हो, पण तुम्हाला आता भीती ही निर्माण झालेलीच आहे जर पाऊस जास्त झाला? हो, लोक झोपतच नाही, लगेच जातात. पाऊस पडला तरी मग रात्रीचा पाऊस पडला किंवा झोपत नाही किंवा जेवण मोठे भीती वाटते. आम्हाला मला वाटतं की कुठेतरी आम्हाला चांगल्या ठिकाणी नेला सरकारला पण आम्ही हात जोडून विनंती करतो, कुठेतरी लक्ष द्या आणि आमचं लोकांचा कुठेतरी जीव चांगला सुरक्षित राहू दे. हो, आम्ही बोलू कासमाळला कुठे दिलं जातं आम्ही राहू. पाणी आमचा इथनाच आम्ही नेऊ, आमचा लाईन जोडी तरी. पण सरकारने आमची एक एवढीच काळजी घ्यायला पाहिजे की आम्हाला वर्षानुवर्षे भीती आहे इथं आणि आम्ही इथं राहायला भीतीच आहे. म्हणजे पूर्ण. काय नाव तुमचं? माझं नाव अशोक दामा मोरे. काय काय कुठून पाणी येतंय? इकडून पाणी येतंय, इकडून पाणी येतंय, असणार जिरं निघतंय. जिरं निघतात मोठं मोठं? हा, मोठं आलंय. मग भीती वाटते? हा, भीती वाटतंय. मग आम्ही ते कासमाळला जातो. तिकडे राहायला जातो रात्रीच? हा, रात्रीचे. का तर ती वरचा खाली आला तर? हा, किती लोक आहेत गावामध्ये? गावामध्ये आता कोणाच्या घरात कोणाला माणसं आम्ही 6 जण आहोत. 6 जण? हा, तर आमचा पोऱ्या 6 म्हणजे 20-25 घरांची वस्तू आहे का इथं? हा, चल. हा डोंगर सगळं येते का खाली? हा, हे डोंगर म्हणजे यायला पुढे या झाडात ना तो नदी. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.